आज मार्केटमध्ये गेले होते तर आज मी अर्धा किलो भोपळा घेऊन आली आणि आज मी ठरवलेलं, आज गुरुपौर्णिमा होती म्हणून मला काहीतरी गोड करायचं होतं, म्हणून मी भोपळ्याचेच वडे करायचे ठरवले आणि त्याच्यासाठी मी भोपळ्याच्या फोडी करून त्या वाफवल्या कुकरमध्ये आणि आता त्याचं गूळ टाकून चांगलं त्याचं मिश्रण करून घेतलं आणि थंड झाल्यावर मी आता हे पिठामध्ये चांगलं मळून घेणार आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडेसे काळे तीळसुद्धा टाकणार आहे. काळे तीळ टाकल्यामुळे वडे अधिक चविष्ट होतात आणि पीठ मळून मी त्याचे आता लगेच वडे तयार करणार आहे. आणि वडे करताना ते पीठ जरा गुळामुळे चिकटच असतं ते पीठ, पण त्याचे वडे छान होतात आणि ते चांगले फुगतात पण. आणि हे वडे ना तिळामुळे ह्याची चव पण छान लागते आणि हे वडे भरपूर दिवस टिकतात पण. तुम्ही पण असे भोपळ्याचे वडे करा आणि खावा, कारण भोपळ्याचे वडे पौष्टिक असतात आणि काही जण ह्याला घाऱ्यासुद्धा म्हणतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.